मैडम सभी लोग आ चुके हैं। देखते हैं अब शीघ्र वो पल आने वाला है। अभी जो नगर पालिका के चुनाव है उसमें नगराध्यक्ष के उम्मीदवार मेरी धर्मपत्नी रूपाली अभय मातले जी। इनके जनसंपर्क कार्यालय का आज उद्घाटन है जी। और सभी नेतागण आ रहे हैं। प्रवीण पोटे, नवनीत दाई राणा, संजय जी कुटे जी। उसके बाद में प्रवीण भाऊ तायडे जी। और अपने भिलावेगढ़ जी, केवलराम जी काले, सभी नेता आ रहे हैं और शहर के भी सभी कार्यकर्ता पदाधिकारी सभी जुट चुके हैं। अभी नेतागण का उनके स्वागत का आगमन का हम राह देख रहे हैं और पूरे जल्लोष के साथ ये कार्यालय का उद्घाटन होगा और सीट भी पूरे जल्लोष के साथ चुन के आएगी। जी, बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत शुभकामनाएं आपको। त्यानंतर आजच्या या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सन्माननीय प्रवीणजी पोटे, माजी राज्यमंत्री आणि माजी पालकमंत्री यांचं स्वागत करण्यासाठी मी महामंत्र्यानंतर अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी डॉक्टर संजयजी कुटे यांचं स्वागत करण्यासाठी मी गजाननजी कोल्हे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचं स्वागत करण्यासाठी मी अध्यक्षपदाच्या उमेदवार रूपालीताई मातले आणि महामंत्री मीनाताई जोशी यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। अचलपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रवीणभाऊ तायडे यांचं स्वागत करण्यासाठी मी तुषार भाऊ केरडे युवा मोर्चा अध्यक्ष यांना या ठिकाणी आमंत्रित करतो व या शहरातील सर्व माता बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या धर्मपत्नी रूपाली अभय मातले यांना भारतीय जनता पार्टीने यांच्यावर विश्वास दाखवला आणि अवर्ग असलेली नगरपालिका नगराध्यक्ष पदाचं निवडणूक लढवण्याकरता त्यांना तिकीट दिलं। त्याबद्दल देवेंद्र आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा मनस्वी आभारी आहे आणि तसंच आपल्या महाराष्ट्रातील सर्व जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण, या सर्वांचे मी मनस्वी आभार मानतो आणि देशात आमचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार आहे, त्याचप्रमाणे राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यामुळे आज अचलपूरच्या विकासासाठी एक चांगली संधी आहे। कारण आपल्या अचलपूर मतदारसंघात योगायोगानं आमचे आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रवीणभाऊ तायडे सारखे दबंग आमदार आहेत आणि त्याचा चांगला उपयोग अचलपूरच्या विकासासाठी आपण करून घेऊ। म्हणून रूपाली अभय मातले यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून तर द्यायचंच आहे। 85% अचलपूर
नगरपालिका 85% आजच्या स्टेजमध्ये उभी आहे की 85% नगरसेवक अध्यक्ष आपला आणि 85% नगरसेवक निवडून येणार आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आपण घरी जाऊन झोपायचं. आपल्याला 100 नाही, आता सध्या 85 वरती 100 वर नेण्याची जबाबदारी तुमची आहे. आपले पूर्णतः 100% आपले नगरसेवक निवडून आणणं आणि सगळ्यांना हाताला हात धरून चालणं हे आपलं अत्यंत गरजेचं आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. शुभेच्छा दिल्यानंतर ज्या दिवशी आपला 3 तारखेला काउंटिंग होईल, सगळ्यांनी आपल्याला इथे मिरवणूक काढायची, विजयी मिरवणूक काढायची आहे. तर जेवढे आपण इथे बसलोय तेव्हा सुद्धा आपण सगळे मिरवणुकीत आपण हजर राहू आणि सगळं गाव या ठिकाणी मिरवणुकीत आपण सोबत घेऊन चालू, एवढेच तुम्हाला प्रार्थना करतो. धन्यवाद.